नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण व्हेज थाळी बनवणार आहोत, तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत. तर आता मी इथे कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये मी भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी 2 चमचे कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण फोडणी देणार आहोत. तर इथे मी बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि तो त्याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर आपण घालायचं आलं लसूण, ही मी ठेचून घेतलेली आहे. त्यानंतर मी घालणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण बारीक चिरून घ्यायचा. आता हे सर्व आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी घालणार आहे एक मी बारीक टॅमॅटो चिरून घेतला आहे, तो त्याच्यामध्ये घालायचं. आता इथे घालायचा आहे मालवणी मसाला. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घातला तरी चालेल. ह्याच्यामध्ये मी गरम मसाला पण घातलेला आहे, जी पावडर मिळते ती. त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे, तेही मी घातलेलं आहे. आता हे कसं करायचं त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आता ही चटणी मी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. त्याला तेल सुटेपर्यंत आपण ही अशीच परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत, इथे मी छोले घेतले आहे. तर छोलेची मी भाजी बनवणार आहे. तर मी कुकरमध्ये बनवणार आहे, कारण कसं छोले हे पटकन कुकरमध्ये शिजले जातात आणि जास्त मेहनत पण लागत नाही. आता मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, ते आपण परतून घ्यायचं आहे. आता मी इथे 5 मिनटं ही भाजी तेलामध्ये परतून घेतली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर मी पाणी हे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी चटणी राहते ना, तेच पाणी मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि ही भाजी आपल्याला एकदम सुकी अशी बनवायची आहे, त्यामुळे जास्त हे पाणी घालायचं नाही आहे. जर तुम्हाला पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. आता मला एवढं पाणी पुरेसं आहे. तर ही बघा, इथे मी उकळी पण यायला भाजीला सुरुवात झाली आहे. आता आपण कुकर बंद करायचं आहे. त्याचे 5-6 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण दुसरी साईडला आपण वरण बनवणार आहोत. तर वरण बनवण्यासाठी मी इथे डाळ उकडत ठेवली आहे. त्याच्यामध्ये टॅमॅटो घातलेला आहे आणि मीठही घातलेलं आहे आणि ही उकडत ठेवली आहे. दुसऱ्या साईडला आपण फोडणी द्यायची आहे. तर आता मी इथे तेल घालून घेतलं 1 चमचा आणि तेल आपण गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरा फोडणी द्यायची आहे. जिरा आणि मोहरी टाकायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेली लसूण. ठेचून लसूण घातली तरीही चालेल. इथे 2-3 मी बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहेत, ते पण घालायचे आहेत. आता ही आपली फोडणी चांगली तडतडली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये हा कढीपत्ता. आता आपण त्या डाळीमध्ये ही फोडणी मिक्स करायची आहे. आता इथे आपली ही वरण तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडला मी इथे एक टोप ठेवला आहे गरम पाण्याचा आणि त्याच्यामध्ये मी भात बनवणार आहे. तर तांदूळ मी चांगले धुवून घेतले आहेत आणि आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. हा भात तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता, परंतु मी तुपामध्ये बनवून दाखवणार आहे तुम्हाला कसा बनवायचा तो. इथे आपला भात चांगला शिजलेला आहे बघा. आता याच्यामधला आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि भात हा एकदम सुक्का असा बनवणार आहे. पाणी पूर्णपणे असं गाळून घ्यायचं वरती एक थाली ठेवून. हे बघा, इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपला भात छान असा तयार झालेला आहे. हा भात आपण बैठाही बनवू शकतो पाणी न काढता. जर तुम्हाला तशा पद्धतीत पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तीही पद्धत तुम्हाला दाखवेन. आता मी इथे पुऱ्यांसाठी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. असा एक मोठा गोळा करून घ्यायचा पुऱ्यांसाठी आणि जेवढ्या साईजची तुम्हाला पुरी पाहिजे असेल त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचे आहेत. छोट्या मोठ्या पद्धतीने हे पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. आता पुऱ्या तळण्यासाठी आपण इथे
कढई ठेवणार आहोत. तर कढई ठेवलेली आहे मी आणि ते कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. पुऱ्या तळते वेळी चांगलं तेल गरम करून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या चांगल्या फुलल्या जातात. हे बघा, तेल आपलं गरम झालं. आता आपण पुऱ्या तळायला घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता आपली चांगली पुरी अशी ना टम्म फुगलेली आहे. असेच ना आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या इकडे पुऱ्याही छान अशा तळून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपली ही व्हेज थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक